नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं GVS अकॅडमीमध्ये. मी आहे गणेश शेळके, एक प्रोफेशनल टीचर असून आज आपण AI किंवा मशीन लर्निंगमध्ये करिअर करायचं जर तुम्ही ठरवलं असेल तर या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला कोडिंग शिकायचं आहे का? AIमध्ये करिअर करायचं आहे का? किंवा तुम्हाला स्मार्ट प्रोजेक्ट बनवायची इच्छा असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्ही खाली काही दिलेल्या स्टेप आहे त्या फॉलो करून तुम्ही ते सर्व काही शिकू शकता. आता हे सर्व शिकण्यासाठी कशाची गरज असते तर ते पाहून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिलं कोणती एक डिग्री घ्यायची आहे. तर कोणती डिग्री म्हणजे खाली आपल्याला 4 पर्याय आहे. 4 पर्यायापैकी तुम्ही कोणती एक डिग्री मिळवली तर तुम्ही या क्षेत्रासाठी निवडला जाता. त्यामध्ये सर्वात पहिलं जी डिग्री आहे ती कम्प्युटर सायन्स आहे. त्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केली तर ही पण चालते. त्यानंतर तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून जर डिग्री मिळवली तर ही पण एक डिग्री चालते. आणि याच्याशी रिलेटेड कोणतीही डिग्री असेल, आता कोणतीही डिग्री म्हणजे फक्त AI आणि मशीन लर्निंगच्या संदर्भात ज्या डिग्री असतात त्या जर मिळवल्या तर तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करण्यास पात्र होता. आता ही डिग्री मिळवल्यानंतर शिक्षण संपेल का? तर नाही. अजून तुम्हाला काही गरजेच्या डिग्री आहेत त्या पण मिळवायच्या असतात. यामध्ये मास्टर डिग्री म्हणून म्हणजे जी तुम्ही PG करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर हिच्यात पण गरजेचं असतं. आता मास्टर डिग्री कोणती डिग्री घेऊन ह्या गोष्टी शिकू शकतो? ह्या गोष्टी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्यानंतर मशीन लर्निंग आहे. ह्या गोष्टी जर शिकायच्या असेल किंवा याच्यामध्ये मास्टर बनायचं असेल तर ह्या मास्टर डिग्री तुमच्याकडे असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI म्हणून एक मास्टर डिग्री आहे. हा कोर्स आहे, तुम्ही तो कोर्स करायला पाहिजे. जर तो नसेल करायचा तर तुम्ही मशीन लर्निंग ML करू शकता. आणि हा पण करायचा नसेल तुम्ही डेटा सायन्स म्हणून मास्टर डिग्री कोर्स आहे, तोही केला तरी चालेल. याच्या व्यतिरिक्त दुसरे कोर्स चालत नाही. जर तुम्हाला AI आणि ML जर शिकायचं असेल किंवा त्याच्यामध्ये मास्टर बनायचं असेल तर तुम्हाला या 3 पैकीच एक मास्टर डिग्री मिळायला पाहिजे. AI, ML आणि डेटा सायन्स. हे झाल्यानंतर आणखीन काही गोष्टी महत्त्वाच्या आहे का तर ते पाहूया. काही असे विद्यार्थी असतात की काही बाहेर ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा कोणी अपंग असू शकतं, कोणाला शिकण्याची इच्छा आहे पण तो घर सोडू शकत नाही. तर त्याच्यासाठी स्वतंत्र शिकण्याचे मार्ग पण आपल्याकडे आहे. म्हणजे तुम्ही घरबसल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ह्या गोष्टी शिकू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेरा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्यानंतर उडॅसिटी आहे, एड्युएक्स आहे आणि कॅगल लर्निंग, असे 4 पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहे. या 4 पर्यायापैकी तुम्ही कोणत्याही एका पर्यायावर जाऊन तुम्ही तुमचं जे शिक्षण आहे, आता शिक्षण म्हणजे कोणतं, जे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करायचं असेल किंवा मशीन लर्निंगमध्ये काम करायचं असेल तर यापैकी तुम्ही 4 पैकी एक प्लॅटफॉर्मवर जाऊन ह्या गोष्टी शिकू शकता. ह्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी तर मदत करतात पण प्रॅक्टिकल प्रोजेक्टवरही काम करण्यास मदत करत असतात. आताचा जमाना आहे, मशीन लर्निंगचा काळ आहे. ह्या गोष्टी जर तुम्हाला आता जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि ह्या गोष्टी जर आज शिकल्या तर तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण की सगळे मुलं सरकारी नोकरीकडे पळतात. त्यानंतर कोणी BSc ॲग्रीकडे पळतं, कोणी कम्प्युटर सायन्स करतं. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिग्री मिळवायची असेल किंवा तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या जॉब मिळवायचा असेल तर तुम्ही या 4 प्लॅटफॉर्म किंवा वरती ज्या डिग्र्या दिलेल्या आहे यापैकी एक मिळून तुम्ही तुमचं चांगल्या प्रकारे करिअर आणि चांगला पॅकेज मिळवू शकता. आता पुढे पाहूया. आता मुख्य कौशल्य आणि टूल्स कोणकोणती शिकायला लागेल. AI आणि ML म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये काही असे टूल आहेत की ते टूल शिकल्याशिवाय तुम्हाला पुढच्या गोष्टी करताच येत नाही किंवा तुम्हाला जमतच नसते. तर तुमच्याकडे कोणकोणती कौशल्य असायला पाहिजे आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया. त्यामध्ये गणित आणि मूलभूत संकल्पना, आपण त्याला मॅथमॅटिक आणि थेअरी म्हणत असतो. AI आणि MLमध्ये जर तुम्हाला शिकायची खरंच इच्छा असेल तर तुम्हाला गणित विषयाबद्दल तुम्हाला थोडाफार समज असणे आवश्यक आहे. आता गणित म्हणजे साधं बेसिक नॉलेज तर ते सर्वांनाच असतं. याच्यामध्ये ॲडव्हान्स नॉलेज असतं की तुम्हाला लिनियर अल्जेब्रा माहीत पाहिजे. लिनियर अल्जेब्रा म्हणजे त्याच्यामध्ये मॅट्रिक्स, वेक्टर्स याची ओळख पटवून देण्यासाठी तुम्हाला काही कोर्स असतात ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कॅल्सियस माहीत पाहिजे. कॅल्सियस म्हणजे तुम्हाला जो बदलता डेटा असतो, म्हणजे दिवसेंदिवस जो डेटा बदलू राहिलो त्याबद्दल तुम्हाला तिथं समजण्यासाठी हे कोर्स असतात. त्यानंतर तुम्ही प्रॉबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स या गोष्टी शिकायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा कसा वागतो ते समजून घेण्यास महत्त्वाचं होतं. आणि गणितीय संकल्पना मशीन लर्निंगची फाउंडेशन म्हणून ओळखली जाते. मशीन लर्निंग म्हणजे माहिती आहे का, आपण कोणता डेटा फीड करतो एखाद्या सर्व्हरमध्ये तर तो कसा काम करतो तर त्याच्या पूर्ण बेसिक हे गणितावर डिपेंड असतं. त्यामुळे तुम्हाला यापैकी
गणिताचे कौशल्य म्हणजे लिनियर अल्जेब्रा, त्यानंतर कॅल्क्युलस आहे आणि प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक याच्याबद्दल थोडंसं नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये टिकू शकता. आता यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजचा खूप मोठा भाग आहे. आता प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या तुम्हाला आला पाहिजे ते समजून घेऊया. यामध्ये तुम्हाला पायथॉन, आता पायथॉन ही खूप महत्त्वाची आणि सर्वात सोपी आणि साधी लँग्वेज आहे. ही लँग्वेज म्हणजे आपली मराठी भाषा, हिंदी भाषा याच्यासारखी नसते. जी कम्प्युटरची लँग्वेज जी कम्प्युटरला समजते ती एक लँग्वेज आहे, तिच्यामध्ये ती पायथॉन आहे. तर पायथॉन ही सर्वात महत्त्वाची आणि सोपी भाषा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर तुम्हाला जावा, C++ किंवा R अशा काही उपयुक्त लँग्वेजेस ह्या पण जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे अवगत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मास्टर बनू शकता. आता पायथॉन शिकल्यामुळे तुम्ही बऱ्याच ML आणि डाटा सायन्स टूल वापरू शकता. त्यामुळे पायथॉन चांगली कम्प्युटर लर्निंगसाठी भाषा ओळखली जाते. नंतर तुम्ही ML आणि AIच्या या दुनियेत आल्याच असाल, तुमच्याकडे डिग्र्या मिळवल्या असेल तर तुमच्याकडे काही असे महत्त्वाचे टूल्स आहे की ती टूल्स जर शिकले तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं सोपं होतं. आता ते पाहूया आपण की कोणकोणते टूल्स कशासाठी वापरतात आणि त्यांची कोणकोणते नावं आहेत. आता तुम्ही डेटा हाताळण्यासाठी म्हणजे तुम्हाला डेटा हँडलिंग करायचं असेल तर तुम्हाला NumPy आणि Pandas एक नावाचं सॉफ्टवेअर आहे, हे तुम्ही शिकले असाल तर तुम्ही आरामशीर डेटा हँडल करू शकता. मशीन लर्निंग शिकायचं असेल तर त्यासाठी स्क्रिप्ट लर्निंग आहे, त्यांना XGBoot नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. हे जर तुम्ही शिकले तर तुम्हाला मशीन लर्निंगचं सगळं नॉलेज तिथे दिलं जातं. त्या जर तुम्हाला डीप लर्निंगसाठी जायचं असेल तर त्यासाठी TensorFlow आणि PyTorch ह्या 2 सॉफ्टवेअर आहे, हे तुम्हाला आले तर तुम्ही चांगल्या प्रकारे डीप लर्निंग करू शकता. कोड कंट्रोलसाठी आता जर तुम्हाला कोड कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी Git आणि GitHub या 2 वेबसाईट आहे किंवा 2 सॉफ्टवेअर आहे. हे जर तुम्ही 2 शिकले तर ह्या 4 जर असे आपण पाहिलं की NumPy, Pandas आहे, स्क्रिप्ट लर्निंग XGBoot आहे, TensorFlow आणि PyTorch आहे आणि Git आणि GitHub आहे. असे 4 तुम्ही लर्निंग सॉफ्टवेअर शिकले. ह्या जर तुम्ही मेन सॉफ्टवेअर आहे हे जर तुम्ही शिकले ना तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा डेटा हँडल करणं, त्याचं मशीन लर्निंग आहे, त्याचं डीप लर्निंग आहे आणि कोणताही कोड कंट्रोल असेल तुम्ही ह्या गोष्टी सर्व काही जमू शकते. जसं आपण एखादा फोटो एडिट करायचा असेल तर आपण फोटोशॉप वापरतो. फोटोशॉप शिकायला टाईम लागतो पण शिकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर बनता. तसंच हे त्याचे सॉफ्टवेअर आहे, हे सॉफ्टवेअर साध्या प्रकारचे नसून म्हणजे जे मुलं त्या क्षेत्राशी रिलेटेड आहे त्यांच्यासाठी सोपं असतात, त्यांनाच हे जमतं, बाकीच्या मुलांना जमत नाही. त्यामुळे तुम्ही पहिले ती डिग्री मिळवा, त्यानंतर मास्टर डिग्री मिळवा आणि हे हळूहळू एक एक गोष्टी शिकत जा, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर बनसाल. आता तुम्ही सर्व डिग्री मिळालं असेल, मास्टर कोर्स पूर्ण केले असतील तर तुम्हाला स्वतःचे प्रोजेक्ट छोटे छोटे प्रोजेक्ट असतात ते तयार करायला पाहिजे. कारण की तुम्हाला ते प्रोजेक्ट कुठंतरी प्रेझेंटेशनमध्ये, कुठेतरी मोठ्या कंपनीमध्ये प्रेझेंट केल्यानंतर चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो. तर ते प्रोजेक्ट कसे तयार करायचे तेच पाहूया. सुरुवात ही छोट्या प्रोजेक्टपासून करायला पाहिजे. जसं की एक उदाहरण घेऊया. टायटॅनिक जहाजच्या प्रवाशांना डेटा वापरून म्हणजे त्यांचा जो डेटा वापरून कोण वाचेल हे अंदाज लावणं म्हणजे याला प्रेडिक्शन मॉडेल म्हणतात, ते तुम्ही बनवू शकता. असे प्रोजेक्ट तुम्हाला बेसिक कोडिंग आणि मशीन लर्निंगची समज देतात. आता हे कसे बनवायचे तर हे साध्या मुलांसाठी नसून जर तुम्ही ही डिग्री मिळवली असेल, मी सांगितलं वरती डिग्री दिलेली आहे, त्या डिग्री मिळवल्या तर तुम्हाला सोपं आहे. त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही अशा प्रोजेक्ट्स करा जे रिअल लाईफमध्ये उपयोगी पडतील. जसं की फोटो ओळखणे, आपण त्याला इमेज क्लासिफिकेशन म्हणतो. ते स्मार्ट चॅटबोट तयार करा. जसं की आपण एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या फीडबॅक मागत असतो तर ते आपण हाय टाकलं की ते लगेच चॅटबॉक्सच्याद्वारे तुम्हाला उत्तर देत असतं. तसं तुम्ही चॅटबॉक्स तयार करू शकता किंवा रिकमेंडेशन सिस्टम तुम्ही बनवू शकता जे नेटफ्लिक्ससारख्या कंपन्या वापरू शकतात. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे काही शिकता ते GitHubवर टाकत जा. त्यामुळे तुमच्या ज्या कंपन्या असतात मोठमोठ्या ते तुमचा पोर्टफोलिओ पाहून तुम्हाला जॉब देण्यासाठी इंटरेस्टेड असतात, तुमचं काम कशा प्रकारचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अनुभव मिळवा, त्याला आपण प्रॅक्टिस एक्सपिरियन्स म्हणतो. जेवढा तुमच्याकडे प्रॅक्टिस एक्सपिरियन्स असेल तेवढा तुम्हाला जॉब मिळायचा आणि पॅकेज जास्त मिळण्याचा चान्स असतो. पुस्तक वाचून आणि कोर्स करून फाउंडेशन तयार होतं, पण खरंच शिक्षण सुरू होतं ते प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम केल्यावर. सुरुवातीला तुम्ही अपवर्क सारख्या वेबसाईटवर छोटे छोटे प्रोजेक्ट करू शकता. त्याला आपण फ्रीलान्सर म्हणत असतो. त्यामुळे तुम्हाला थोडे पैसे मिळतील आणि तुम्हाला अनुभवही मिळतो. दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे तुम्ही कॅगलवर जा. ही एक जागतिक लेवलची स्पर्धा असते. तिथे तुम्ही त्याचा रिअल डेटा वापरून मशीन लर्निंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला ओपन सोर्स रस असेल म्हणजे तुम्हाला ऑल इंडिया म्हणजे ऑल वर्ल्डसाठी जायचं असेल तर GitHubवर जा. तिथे AI संबंधित प्रोजेक्टवर कोडिंगची तुम्हाला आदानप्रदान होते, म्हणजे खूप महत्त्वाचे लोक तिथे असतात.
त्यानंतर लक्षात ठेवा, फक्त शिकू नका तर वापरून बघा. अनुभव हा तुमच्या रिझ्युमेचा सर्वात मोठा प्रूफ ऑफ स्किल म्हणून ओळखला जातो. आता बऱ्याच जणांना वाटतं की सर्टिफिकेट लागतो का? उत्तर असतं लागतो नाही, पण आपल्याला खूप उपयोगी पडतं. उदाहरणार्थ गुगल प्रोफेशनल ML इंजिनिअरिंग हे सर्टिफिकेट तुमचं ज्ञान जगासमोर सादर करत असतं. AWS किंवा Azure ही 2 मोठी क्लाउड कंपनी आहेत आणि त्यांची AI आणि ML म्हणजे मशीन लर्निंग सर्टिफिकेट केल्यास कंपन्या तुम्हाला प्रोफेशनल म्हणून पाहतात. आणि जर तुम्ही सुरुवात करत असाल तर deeplearning.aiचं कोर्सेरावरील स्पेशलायझेशन हे अगदी बेसिकपासून प्रगत टप्प्यापर्यंत तुम्हाला शिकवतं. त्यामुळे योग्य क्लास वेकेशन निवडा आणि तुमचं ज्ञान प्रमाणपत्रासोबत जगासमोर सादर करण्याचा एक तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळत असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांना AI आणि मशीन लर्निंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण की एखादा व्हिडिओ जर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवला तर त्याला या क्षेत्राची माहिती होईल. त्याला कोणतं पाऊल उचलावं लागेल, 12वी झाली असेल तर त्याच्यासाठी नक्की पोहोचवा. कारण की त्याला या क्षेत्रामध्ये आवड असेल, फ्युचरसाठी जॉब चांगला पाहिजे असेल, पॅकेज मोठं पाहिजे असेल, भारताबाहेर काम करायची इच्छा असेल, तर हे ज्या डिग्री आहे आणि हे जे आपण टप्पे एक हळूहळू पाहिलं तर या गोष्टीमुळे तुम्ही जगाच्या वेगळं म्हणजे जर तुम्हाला मोठं पॅकेज मिळवायचं असेल, दुसऱ्या देशात जायचं असेल तर हे तुम्हाला मदत करेल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.